नमस्कार मित्रांनो, मी योगेश, एक ICT SMC CRT मलेशियन एसनर आणि ऑर्डर फ्लो ट्रेडर. फ्रेंड्स, या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत लिक्विडिटी सोबत तुम्ही मलेशियन एसनर मधली एक अल्केमिस्टची रिव्हर्सलची फिबोनाचीला वापरून कशा पद्धतीने डेलीचे एक्सपान्शन पकडू शकतात हे पहा. प्रत्येक डेमध्ये प्राइस काय करू शकते, एक तर कंटिन्युएशन करू शकते किंवा रिव्हर्सल करू शकते लिक्विडिटीच्या बेसवरती. कंटिन्युएशनसाठी आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं होतं की आपल्याला OT मार्क करायचे आहे आणि यासोबत तुम्ही ड्रॉन लिक्विडिटी अलाइन करू शकता, जे मी पुढच्या लेक्चरमध्ये लवकरच तुमच्यासाठी घेऊन येईल. पण या लेक्चरमध्ये आपण काय पाहणार आहोत की डे हाय आणि डे लो यांच्या अबो आणि बिलो जी लिक्विडिटी असते ना, तिचा वापर करून स्मार्ट मनी एक एक्सपान्शन तयार करतात, रिव्हर्सल. आणि तुम्हाला परफेक्टली ती फिबोनाची मार्क करून कुठून मार्केट रिव्हर्स होईल हे समजेल. त्याच्यासोबत तुम्हाला हे सुद्धा समजेल की तुमचा स्टॉप लॉस कुठे तुम्ही लावला पाहिजे. आता ही जी फिबोनाची आहे ही खूप सिक्वेन्सने बनवलेली, याच्यामध्ये खूप सारे लॉजिक्स आहे आणि ह्या सगळ्या काही गोष्टी मी तुम्हाला खूप व्यवस्थित समजून सांगणार आहे ह्या लेक्चरमध्ये. फ्रेंड्स, हे लेक्चर व्यवस्थित पहा. ही फिबोनाचीची सेटिंग वगैरे याच्यामध्ये सगळं काही इन्क्लूड आहे इन डिटेल्समध्ये. आणि सोबतच मला तुम्हाला एक सांगायचं आहे, 15 जूनपासून आपली बॅच चालू होत आहे. आता 15 जूनची जी बॅच आहे यामध्ये SMC आहे, ICT आहे, एसएनआर आहे, CRT आहे आणि ऑर्डर फ्लो सुद्धा आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला मी बुक मॅप आणि हिट मॅप रीड करणं शिकवणार. म्हणजे रिअल इन्स्टिट्यूट कशी ट्रेड्स करते ना, या सगळ्या काही गोष्टी तुम्हाला शिकायला भेटतील. बरं, आपल्या बॅचची खासियत काय आहे मी तुम्हाला सांगतो. आपण फक्त थेरॉटिकली शिकवतच नाही, तर एखादी गोष्ट शिकवल्यानंतर तिला क्रिएटिव्ह पद्धतीने कसं वापरायचं मार्केटमध्ये, कशा पद्धतीने क्रिएटिव्ह पद्धतीने ट्रेड्स करायचे, हे सगळं काही तुम्हाला समजून सांगितलं जातं. पूर्ण 50 दिवसांचे लेक्चर असतील. या लेक्चरच्या व्यतिरिक्त तुम्हाला 150 ते 200 व्हिडिओज पण दिल्या जातील आणि या ॲडिशनल व्हिडिओ असतील तुमच्या प्रॅक्टिससाठी. इव्हन 1 वर्षाचा तुम्हाला पूर्णपणे आमच्याकडे ॲक्सेस असेल. वर्षामध्ये तुम्ही बॅचेस रिपीट करू शकतात आणि वर्षानंतर बाकी कोणत्याही गोष्टीची अडचण असली तुम्ही विचारू शकतात. चला फ्रेंड्स, आपल्या व्हिडिओकडे जाऊया. PDL अल्केमिस्ट स्टँडर्ड डेविएशन स्नॅपर रिव्हर्सल. सो फ्रेंड्स, हा एक असा सेटअप आहे जो डेली टाइम फ्रेमच्या कॅन्डलच्या लिक्विडिटीवरती प्ले करायचा आहे आपल्याला. खूप सिंपल आहे. तुम्हाला कसं याला प्ले करायचं आहे ना ते समजून सांगतो. यावरती का प्राइस मूव्ह करते तेही मी तुम्हाला समजून सांगतो आणि सगळ्या काही गोष्टी याच्या मागच्या जे काही लॉजिक आहे हे सगळं मी तुम्हाला इन डिटेलमध्ये समजून सांगतो. ठीक आहे. सर्वात पहिल्यांदा या सेटअपला काय म्हटलं तर PDL अल्केमिस्ट स्टँडर्ड डेविएशन स्नायपर रिव्हर्सल. 2 गोष्टींना मी इथे अलाइन केलेलं आहे. ठीक आहे. आणि त्या 2 गोष्टी काय आहे, नंबर 1 वरती आहे जे आपण ICT मध्ये पाहतो PDLची लिक्विडिटी. ओके, एक म्हणजे लिक्विडिटी आणि दुसरा म्हणजे ती लिक्विडिटीच्या ऑर्डर्स कुठून उचलल्या जात्या त्यासाठी एक स्नायपर फिबोनाची जी अल्केमिस्टमध्ये वापरतात नॉर्मली. ठीक आहे. आणि या दोघांना मी एकत्र करून ना याचा एक चांगला सेटअप बनवलेला आहे की डेलीची जी कॅन्डल बनणार आहे ना, तिचा रिव्हर्सल जर होणार असेल तर रिव्हर्सल कुठून होईल आणि तुम्ही कॅरेक्टर चेंजच्या अगोदर एंट्री प्लॅन करू शकतात. मोस्ट ऑफ ट्रेडरला माहीत असली गोष्ट की आपण डेलीच्या कॅन्डलला मार्क करत असतो आणि डेलीच्या कॅन्डलला जेव्हा मार्क करतो तिच्या हाईला त्याला म्हटलं आता प्रिव्हियस डे आणि तिच्या लोला म्हटलं आता प्रिव्हियस डे लो. आणि मार्केटला जर रिव्हर्स करायचं असेल आजच्या डेमध्ये तर मार्केट नेहमी कालच्या दिवसाच्या हायच्या वरती जातं. हायच्या वरती जाऊन बाय साईड लिक्विडिटीला इथे ट्रॅप करतं आणि बाय साईड लिक्विडिटीला ट्रॅप करून सेलच्या ज्या काही ऑर्डर्स आहेत त्यांना फिल करून प्राइस डेचं एक्सपान्शन बिल्ड करते. हा ट्रेड पकडण्यासाठी आपल्यासारखे स्मार्ट मनी ट्रेडर कित्येक सारे काय करतात, नेहमी पाहतात की डे हायच्या वरती प्राइस गेली, डे हायच्या वरती जाऊन प्राइसने लिक्विडिटी स्वीप केली, त्यानंतर कॅरेक्टर चेंज केलं आणि रिट्रेसमेंटला आपण सेल करतो. या टाईपमध्ये आपण ट्रेड करतो. ओके. पण जेव्हा प्राइस असा पॅटर्न बनवते तेव्हा नेहमी कॅरेक्टर चेंज नंतर तुम्हाला एंट्री भेटते का, पहिला हा क्वेश्चन आहे माझा. नेहमी प्राइस एवढं क्लीन काम करते का, अशी अप जाते, कॅरेक्टर चेंज करते, रिट्रेसला येते, मग ऑर्डर ब्लॉकपासून एंट्री आणि सेल, असं होतं का? खूप वेळेस काय होतं की प्राइस डे हायच्या वरती जाते, कॅरेक्टर चेंज दाखवते, त्याला फेल करते. काही वेळेस काय होतं, प्राइस कॅरेक्टर चेंज दाखवते पण रिट्रेसमेंटला येतच नाही आणि एंट्री भेटतच नाही. मग या दोन्ही गोष्टी जर तुम्हाला पूर्णपणे चुकवायच्या असतील, एक म्हणजे ट्रॅप होणं आणि दुसरा म्हणजे चॉक नंतरची एंट्री न भेटणं,
तर तुम्हाला काय करायचं आहे, मी दिलेली अल्केमिस्टच्या स्नायपरला फक्त मार्क करायचं आहे आणि डायरेक्टली एक इन्व्हर्जन बघून IFVG बघून तुम्हाला सरळ एंट्री प्लॅनिंग करायची. IFVG काय तुम्हाला माहीत नसेल तर येणाऱ्या व्हिडिओजमध्ये मी ते तुम्हाला शिकवेल आणि चालूमध्ये आत्ता ह्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला ते समजून सांगालच. ठीक आहे. बाकी लिक्विडिटी काय, बाय साईड सेल साईड हे मी शिकवलेलं यूट्यूबच्या खूप साऱ्या व्हिडिओजमध्ये, ते तुम्ही चेक करा, ते तुम्ही पहा. ठीक आहे. आणि अजून एक गोष्ट मी व्यवस्थित सांगत आहे फ्रेंड्स, व्यवस्थित बघा. हा जो सेटअप मी तुम्हाला सांगणार आहे यावरती मी ऑलरेडी काय केलेलं आहे, एक इंडिकेटर बनवलेला आहे. ठीक आहे. जे ऑटोमॅटिक तुम्हाला एंट्री स्टॉप लॉस पण देतं, फिबोनाची मार्क करण्याची गरज पण नाही. या इंडिकेटरचा ॲक्सेस हवा असेल तर मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला सिंपल काय करायचं आहे, मला इंस्टाग्रामवरती फॉलो करून मॅसेज करायचा आहे. मी तुम्हाला तिथे एक लिंक देईल, त्या लिंकने सरळ तुमच्या ट्रेडिंग व्ह्यूला हे इंडिकेटर प्ले होईल. ओके. माझ्या इंस्टाग्रामचं नाव काय आहे, योगेश _टेक. ओके. जस्ट तुम्हाला काय करायचं आहे, सर्च करायचं आहे या टाईपमध्ये योगेश __ इथे आणि टेक, बस एवढं सर्च करायचं आहे. त्यानंतर मला तुम्ही फॉलो करून मेसेज करा, मी तुम्हाला सरळ ॲक्सेस देऊन टाकल पूर्ण त्या इंडिकेटरचा, म्हणजे मार्क करण्याची झंझट ही राहतच नाही. चला, हे तर झालं सिम्पल. डे आयवरती प्राइस मूव्ह करते. तुम्ही हे पण बघितलेलं असेल की डेलीची जी कॅन्डल असते तिच्या लोच्या खाली लिक्विडिटी असते आणि लोची लिक्विडिटीला नेहमी स्मार्ट मनी वापरून काय करते, या पद्धतीने एक बुलिश कॅन्डल बनवते डेलीमध्ये. आणि या बुलिश कॅन्डल बनण्या अगोदर स्मार्ट मनी ट्रेडर काय करतात, लोच्या खाली प्राइस आल्यानंतर ते पाहतात कॅरेक्टर चेंज झालाय, कारण रिट्रेसमेंटला एंट्री घेऊन बाईंगचा हा जो काही सेटअप आहे पूर्ण सेटअप ते प्ले करतात. पण प्रश्न इथं असा आहे सर्वात पहिल्यांदी की प्राइस इथूनच रिव्हर्स होणार आहे हे अगोदर समजेल का. सेकंड, कॅरेक्टर चेंज तुम्हाला एंट्री भेटेलच का, आणि जे कॅरेक्टर चेंजेस झालं आहे हे नेहमी ॲक्युरेट असेलच का. बरोबर. म्हणजे लिक्विडिटी तुम्हाला समजते, पण ह्या 3 काही गोष्टी आहे ज्या तुम्हाला अजून माहीत नाहीये. आणि मग ही अल्केमिस्टची जर फिबोनाची तुम्ही मार्क केली तर तुमच्याकडे स्टॉप लॉसची लेवल सुद्धा येईल, तुमच्याकडे एंट्री लेवल सुद्धा येईल आणि तुम्ही एक्झॅक्ट एंट्री पूर्णपणे फाइंड करू शकताय. आता हा सेटअप मी तुम्हाला खूप सिंपल वेमध्ये सांगू शकत होतो, दररोजची कॅन्डलला कुठून कुठं मार्क करा आणि झालं लेक्चर, पण असं नाही. मला तुम्हाला जे शिकवायचं आहे ते लॉजिक वाईज समजून सांगायचं आहे. ओके. तर लॉजिक वाईज व्यवस्थित ह्या गोष्टीला तुम्ही समजून घ्या. सर्वात पहिल्यांदा पहा, मार्केट डेली कॅन्डलच्या लिक्विडिटीवरती का मूव्ह करतं. जसं की मी तुम्हाला एक हे दाखवतो. ठीक आहे. लोअर टाइम फ्रेमचं स्ट्रक्चर दाखवतो. प्राइस इथे ओपन झाली, ती ओपन झाल्यानंतर या पद्धतीने डाऊन साईडला आली, प्राइस पूर्ण डे प्राइसची मुवमेंट चालली आणि ॲट द एंड मार्केट इथे येऊन काय झालं, क्लोज झालं. असं सपोज लोअर टाइम फ्रेममध्ये घडलंय. ठीक आहे. हे लोअर टाइम फ्रेमचं स्ट्रक्चर आहे. लोअर टाइम फ्रेमचा हा एक ट्रेंड चालला. याला डेलीमध्ये बघितलं तर हा कसा दिसल, डेलीमध्ये बघितलं तर प्राइस इथे काय झाली, ओपन झाली. ओके. आणि देन प्राइसने इथे काय तयार केला, लो तयार केला आणि प्राइस इथे काय झाली, क्लोज झाली. ठीक आहे. हे डेलीमध्ये कसं दिसेल तर डेलीमध्ये ह्या टाईपमध्ये दिसेल, थोडंसं ओपन झाली, देन प्राइस इथपर्यंत पोहोचले. ओके. हे डेलीमध्ये या पद्धतीने दिसेल आणि बेरिश कॅन्डल या पद्धतीने पूर्ण तयार झालेली असेल. लोअर टाइम फ्रेममध्ये मार्केट चाललं आणि दुसऱ्या डेला जेव्हा मी डेलीची टाइम फ्रेमची कॅन्डल लावली आणि मार्केट क्लोज झालं तेव्हा जो मला अशी डेलीची कॅन्डल दिसली. ओके. आता ह्या डेमध्ये मार्केटने काय केली, स्ट्रॉंग सेलिंग केली, म्हणून मला इकडे काय दिसलं, प्राइस ड्रॉप, प्राइस थोडी रिट्रेस, प्राइस ड्रॉप, रिट्रेस, प्राइस ड्रॉप, रिट्रेस, प्राइस ड्रॉप, इम्पल्सिव्ह मूव, करेक्शन मूव, इम्पल्सिव्ह मूव, करेक्शन मूव, इम्पल्सिव्ह मूव, करेक्शन मूव. करेक्शन खूप छोटे येतात, पण इम्पल्स जी आहे ती खूप मोठी. इम्पल्स का बनते, बिकॉज सेलर डॉमिनेट करत आहे बायर्सला. सेलर कंटिन्युअसली प्रेशर टाकत आहे, पॅसिव्ह बायर्स मार्केटमध्ये एंटर करत आहे, पण त्यांना बाईंग जमू नाही राहिली का, कारण त्यांच्या बाय ऑर्डर खूप कमी आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट सेलर खूप जास्त आहे. लोअर टाइम फ्रेममध्ये जेव्हा असं घडलं तेव्हा डेलीमध्ये मला अशी कॅन्डल पाहायला भेटली. आता व्यवस्थित समजून घ्या, डेलीची ही जी कॅन्डल आहे ही बेरिश का बनली, कारण इथे जेव्हा प्राइस या जागेवरती ओपन झाली होती ती तेव्हा अप गेली होती, तिने अप जाण्यास ट्राय केला होता, पण सेलरने अप जाऊ दिलं नाही. ओके. सेलरने तिथूनच सेल केलं, म्हणजे इथे सेलरची लिक्विडिटी असते. सेलरने इथून सेल केलं, तिथे सेलरची लिक्विडिटी असते. आणि याला म्हटलं तर प्रिव्हियस डे हाय, याला काय म्हटलं तर प्रिव्हियस डे आहे. सपोज आजचा दिवस आहे ना, आज मी चार्ट बघू राहिलो आणि कालची कॅन्डल मला दिसते, तर कालच्या कॅन्डलला मी काय म्हणणार, कालचीच कॅन्डल म्हणणार आहे. आज मी चार्ट बघू राहिलो तर कालच्या कॅन्डल मी कालची कॅन्डल म्हणेल, मग कालच्या कॅन्डलचा हाय म्हणजे प्रिव्हियस डे हाय. सेम जसं कालच्या कॅन्डलचा हाय होता तसं कालच्या कॅन्डलचा लो सुद्धा आहे आणि याला म्हटलं तर प्रिव्हियस
डे लो. जसं प्रिवियस डे हाय आहे, ठीक आहे, सेम तसंच इथे काय आहे, प्रिवियस डे लो आहे. ओके, आपल्याला डे हाय भेटला आणि डे लो भेटला. आता पहा, तुम्हाला एक गोष्ट समजून घ्यायची आहे. हायच्या अबोव सेलर्सची लिक्विडिटी असते आणि लोच्या खाली बायरची लिक्विडिटी असते. ओके, व्यवस्थित समजून घ्या मी काय सांगत आहे. हायच्या अबोव सेलरची लिक्विडिटी असते बेरिश कॅन्डलच्या, आणि बेरिश कॅन्डलच्या लोच्या खाली बायरची लिक्विडिटी असते. बेरिश कॅन्डलमध्ये हा वीक का तयार झाला, प्राइस इथपर्यंत पोहोचली आणि ह्या लेवलपासून आपल्यासारखे बायर्स आले खूप सारे, प्लस मोठमोठाले मोठमोठ्या इन्स्टिट्यूटचे प्लेयर्स आले, ठीक आहे, बिग प्लेयर की ज्यांनी मोठ्या क्वांटिटीत बाय केलं, प्राइसला पुश केलं, म्हणून जाऊन या बेरिश कॅन्डलमध्ये खाली लो तयार झाला. प्रत्येक बाय करणारा पर्सन स्वतःला सेफ ठेवण्यासाठी लोच्या खाली काय प्लेस करतो, त्याचा स्टॉप लॉस. म्हणजे बाहेरने खाली स्टॉप लॉस लावला, बाहेरचा स्टॉप लॉस हिट झाला तर बाहेर बनेल सेलर. बाय साईड लिक्विडिटी, सेल साईड लिक्विडिटीचे व्हिडिओ बघा जर तुम्ही यूट्यूबवरती माझी सिरीज बघितलेली नसेल तर. म्हणजे डेलोच्या खाली मार्केटमध्ये कोणती लिक्विडिटी असते, सेल साईड लिक्विडिटी असते. आणि डेलोच्या खाली असलेल्या सेल साईड लिक्विडिटीचा वापर स्मार्ट मनी का करते, नवीन बायच्या ऑर्डर फिल करण्यासाठी. ठीक आहे, ही गोष्ट तुम्ही समजून घ्या. आता पहा, नेक्स्ट कॅन्डल काय होते, स्मार्ट मनीला जेव्हा मार्केटला रिव्हर्स करायचं असतं, ठीक आहे, तेव्हा स्मार्ट मनी प्राइस ओपन झाल्या लगेच बाय नाही करत. सपोज आता इथे नवीन डे ओपन झाला आणि स्मार्ट मनीला आज बाईंग करायची, डायरेक्टली प्राइस अशी अप नाही जाणार, कधीच नाही जाणार. मार्केट पहिल्यांदा ओपन झालं, ओके, पहाटे प्राइस ओपन होते, आपण 3:30 पासून टाइम पकडूया सिडनीचा, ठीक आहे, 3:30 पासून सकाळी 5:30 ह्या टाइममध्ये ना मोस्टली फक्त सिडनी चालू असतं आणि सिडनीकडे तेवढी लिक्विडिटी नाही आहे, सिडनीकडे तेवढा प्रेशर नाही आहे. तर साध्या भाषेमध्ये तुम्हाला सांगायचं म्हणलं 3:30 ते 5:30 ह्या टाईममध्ये लिक्विडिटी प्रोव्हायडर जास्त ॲक्टिव्ह नसतात, LP जास्त ॲक्टिव्ह नसतात. LP म्हणजे कोण, मोठमोठ्याला बँक्स, हेज फंड, कमर्शियल बँक, सेंट्रल बँक्स जे मार्केटमध्ये ट्रेड करताय, लिक्विडिटी प्रोव्हाइड करताय. तर लिक्विडिटी प्रोव्हायडर ह्या टायमामध्ये अवेलेबल नाही आहे. प्राइस ओपन झाली पहाटे, आता प्राइस ओपन झाली सपोज नेर इथे, ठीक आहे, ओपन झाल्यानंतर मार्केटमध्ये प्रेशर नाही आहे, प्राइस थोडीफार अप आली. कालच्या दिवसाची ऑलरेडी सेलच्या ऑर्डर होत्या, त्या सेलच्या ऑर्डर घेतल्या प्राइसने, प्राइस स्लोली डाऊन जाणं स्टार्ट झाली. हा पहाटेचा टाईम आहे मार्केटचा, आज ओपन झालेला असं समजा, ठीक आहे, आज ओपन झालेला मार्केटचा हा पहाटेचा टाईम आहे, जेव्हा LP ॲक्टिव्ह नसतात आणि तेव्हा मार्केटमध्ये जास्त लिक्विडिटी नसते. मग स्मार्ट मनी काय करतात, स्मार्ट मनी ठरवते जर त्यांना बाईंग करायची ना आज, स्मार्ट मनी पाहते पहिल्यांदा लिक्विडिटी कुठे, त्यांना लिक्विडिटी स्पॉट झाली. ती काय स्पॉट झाली, अरे इथे प्रिवियस डेलो आहे आणि प्रिवियस डेलोच्या खाली सेल साईड लिक्विडिटी आहे. मग स्मार्ट मनीला क्लिक होतं, जर आम्ही अर्ली बायर्स जे आले होते त्यांना जर सेलर बनवलं आणि ऑलरेडी पहाटेपासून मार्केटमध्ये आम्ही सेलिंग करतच आहोत, मग त्यांना सेलर बनवलं, आम्ही सेलिंग केली, यांच्या अगेन्स्ट काय करतो, इथे खूप सारे आम्ही बायच्या लिमिट ऑर्डर लावून ठेवतो. मग स्मार्ट मनी काय करते, ह्या जागेवरती मल्टिपल्स अशा बायच्या लिमिट ऑर्डर प्लेस करून ठेवते. ओके, ह्या जागेवरती मल्टिपल्स अशा बायच्या लिमिट ऑर्डर प्लेस करून ठेवते लोच्या खाली. बाईंग करायची स्मार्ट मनीला, पण त्यांनी बाईंगसाठी एरिया शोधला डे लोच्या खालून बाय करूया. आता डे लोच्या खालून बाईंग कुठून करायची ना हे मी तुम्हाला सांगणार आहे, त्याच्यासाठीच मी अल्केमिस्ट स्टँडर्ड डेव्हिएशन सांगणार आहे कसं मार्क करायचं आहे, ठीक आहे. पण पहिल्यांदा समजून घ्या डेलोमुळे प्राइस का अप जाते. मग पहाटे मार्केटमध्ये व्हॉल्यूम नसल्यामुळे सेलची ऑर्डर घेऊन प्राइस हळूहळू खाली येते. ओके, या पद्धतीने डेलोच्या खाली प्राइस झाली एंटर. ओके, डेलोच्या खाली प्राइस आली कालच्या दिवसाच्या लोच्या खाली. काल ज्यांनी बाय केलं होतं इथे आणि प्राइसला अप पाठवलं ते सगळे बायर या लोच्या खाली बनतात सेलर. काय झाले, ते सगळे बायर लोच्या खाली झाले सेलर. प्लस पहाटेपासून स्मार्ट मनी स्वतः पण काय करत आहे, सेल. मग डेलोच्या खाली बायरला सेलर बनवलं, प्लस फ्रेश सेलर यांच्या अगेन्स्ट स्मार्ट मनी बायच्या लिमिट ऑर्डर इझिली काय करते, फील करते, एकदम इझिली. प्राइस लोच्या खाली आली, आता इथे आल्यानंतर काय होतं, हे सगळे सेलर प्लस इथल्या बायरला सेलर बनवलंय, इथं बायची ऑर्डर फील होतात आणि प्राइस इथून पंप होते फास्टमध्ये, आणि फास्टमध्ये पंप झाली की लोअर टाइम फ्रेममध्ये प्राइस करते कॅरेक्टर चेंज. मग असं म्हटलं जातं डेलोच्या खाली जाऊन लिक्विडिटी उचलली आणि स्ट्रक्चरला शिफ्ट केलं, म्हणजे आता स्मार्ट मनीचा प्लॅनिंग आहे बायची.
आणि मग आपण 5 मिनिटाच्या 3 मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये असं बघून रिट्रेसमेंटचा वेट करतो, बायची एंट्री घेऊन आपण डे हायला टार्गेट करतो. या पद्धतीने PDL वरती मार्केट काम करतं. आणि या पद्धतीने जे काही स्मार्ट मनी ट्रेडर आहे ते या पद्धतीने असे PDL वरती ट्रेड करतात. पण याला थोडंसं तुम्ही अजून स्ट्रॉंग बनवू शकतात. जेव्हा मी तुम्हाला शिकवल एक फिबोनाचीची सिक्वेन्स, आणि ती सिक्वेन्स तुम्हाला सांगल की स्मार्ट मनी या लिमिटच्या बायची ऑर्डर कुठून फिल करणार आहे. मग तुम्हाला या कॅरेक्टर चेंजची गरज नाहीये. तुम्ही डायरेक्टली इथूनच एंट्री प्लॅन करू शकतात लिमिटवरती तुमचा स्टॉप लॉस. आणि माझे पूर्ण ऑफलाईन बॅचेसमध्ये ना मी असंच शिकवतो याच पद्धतीने की यार ह्या गोष्टी ज्या आहे ना त्यांना इझी बनवा तुम्ही, क्रिएटिव्ह बनवा तुम्ही. आणि टेक्निकल हेच आहे, बस यांच्या गेमला समजून घ्यायचे ऑपरेटर कसं काम करताय. आणि याच्यासोबत जर तुम्हाला ऑर्डर फ्लो वगैरे जर समजलं ना, मी लिटरली सांगतो तुमचा हात कोणी पकडू शकत नाही. फक्त हे तुम्हाला समजलं पाहिजे. आणि यामुळे सांगल ह्या येणाऱ्या ऑफलाईन बॅचमध्ये तुम्ही, या ऑनलाईन बॅचमध्ये तुम्ही इनरोल करा. आणि 15 जूनची बॅच तुम्ही नक्की करा. स्मार्ट मनी आहे, ICT आहे, एसनार आहे, CRT आहे, सगळं काही तुम्ही शिका. ऑर्डर फ्लो शिका. आपले लोक चुकतात कुठं माहिती आहे का, एकाच ठिकाणी चुकतात की त्यांना आहे ना क्लास करायचा म्हटल्यानंतर त्यांच्या डोक्यामध्ये एक असतं की भाई मला आता हे पैसे रिकवर करायचे. तुम्ही शिकण्यासाठी टाइम द्या, प्रॉपर शिका, व्यवस्थित मार्किंग करा, जर्नल बनवा तुमचं, त्याच्यानंतर मार्केटमध्ये छोट्या फंड एंटर करा. जर तुम्हाला एक प्रोफेशनल ट्रेडर व्हायचं असेल तर, आणि मी गॅरंटी देतो की तुम्हाला एक प्रोफेशनल ट्रेडर मी बनवू शकतो आहे पूर्णपणे. जर तुम्ही प्रॉपर माझ्या गायडन्समध्ये राहिले तर मी नक्कीच तुम्हाला एक प्रोफेशनल ट्रेडर बनवू शकतो की जो सगळ्या काही गोष्टींसोबत मार्केटमध्ये काम करेल. ठीक आहे. तर डेलोवरती प्राइस का मूव्ह होते, डेलोवरती प्राइस या गोष्टीमुळे मूव्ह होते. तर असंच डे हाय सोबत सुद्धा घडतं. आता डे हायला आपण एकदा समजून घेऊया, त्यानंतर आपण आपल्या फिबोनाचीच्या सिक्रेटकडे जाऊया. मग मी तुम्हाला शिकवल कंबाईन करणं, अलाइन करणं आणि कसे लोक ट्रॅप होतात या सगळ्या काही गोष्टी कसं ओळखणं. ठीक आहे. एक बुलिश कॅन्डल कशी तयार होते. आजचा डे ओपन झाला, सपोज 1 जून पकडूया. ओके. 1 जूनची प्राइस ओपन झाली. ओपन झाल्यानंतर 1 जूनची प्राइस पहिल्यांदा थोडी खाली आली. 1 जूनला बायर्सने बाय केलं, बायरने बाय करणं स्टार्ट केलं. 1 जूनला प्राइस अशी अपमूव्ह करणं स्टार्ट झाली. आणि मग 1 जूनचं मार्केट इथे येऊन काय झालं, क्लोज झालं. मित्रांनो, ही झाली 1 जूनची मुवमेंट. ओके. ही मुवमेंट कशी, 1 जूनची मुवमेंट झाली. 1 जूनला काय झालं, 1 जूनला प्राइसने ओपन झाल्यानंतर लो क्रिएट केला. 1 जूनची प्राइस इथे ओपन झाली. 1 जूनच्या लो नंतर बायर्सने जे बाय केलं याच्या खाली प्राइसला जाऊ दिलं नाही. आणि 1 जूनला बायर्सने इथे क्रिएट केला एक हाय. आणि त्याच डेमध्ये बायर्सने इथे प्राइसला काय केलं, क्लोज केलं. आणि जेव्हा अशी मुवमेंट झाली लोअर टाइम फ्रेममध्ये एक अप ट्रेंड चालला, बायर्सने बाईंग केली, त्यानंतर जाऊन 1 जूनची आपल्याला डेली टाइम फ्रेममध्ये कॅन्डल दिसली. आता ही डेली टाइम फ्रेममध्ये कॅन्डल कशी दिसते, तर 1 जूनची कॅन्डल अशी दिसेल, इथे ओपनिंग झाली, देन ही इथून इथपर्यंत पोहोचली, सेलरने सेल करून तिला इथपर्यंत आणलं आणि 1 जूनची कॅन्डल बिल्ड झाली. आणि 1 जूनच्या कॅन्डलमध्ये अप्पर साईडला हाय, लोअर साईडला इथपर्यंतचा लो बिल्ड झाला. ओके. ही 1 जूनची कॅन्डल डेली टाइम फ्रेमवरती. हिचा टाइम काय आहे, ही टाइम फ्रेम आपण सिलेक्ट केली 1 डेची टाइम फ्रेम. 1 डे टाइम फ्रेममध्ये मला अशी कॅन्डल दिसली. पण लोअर टाइम फ्रेममध्ये काय झालंय, अप ट्रेंड, हायर हाय, हायर हाय, हायर लो, सॉरी हायर हाय, हायर लो, हायर हाय, हायर लो, हायर हाय, हायर लो, हायर हाय. अप ट्रेंड चालला तेव्हा जाऊन मार्केटमध्ये अशी कॅन्डल सेट झाली. कारण ओपनिंगच्या अबोव बॉडी क्लोज आहे, ओपनिंगच्या बिलो नाही. ओपनिंगच्या अबोव बॉडी क्लोज आहे, ओपनिंगच्या बिलो नाही. आपण ह्या कॅन्डलला कसं पाहतो, ह्या कॅन्डलच्या लोला पहिल्यांदा मार्क करतो, बरोबर, या पद्धतीने. आता 1 जूनची कॅन्डल होती ना, असं समजा की आता 1 जून झाला आणि आज 2 जून आहे. 2 जून म्हटल्यानंतर आपण काय म्हणू, अरे हे 1 तारखेचं मार्केट आहे 1 जूनच्या,
म्हणजे कालच्या मार्केटचा हा लो आहे आणि यालाच कसा उल्लेख केला जातो, प्रिव्हियस डे लो, ज्याला आपण म्हणतो PDL. आपण कसं म्हणतो, अरे हा कालच्या मार्केटचा हाय पॉइंट आहे, यालाच कसा उल्लेख केला जातो, प्रिव्हियस डे हाय. ओके, कालच्या दिवसाचा हा काय आहे, हाय पॉइंट आहे, याचा उल्लेख काय केला जातो, प्रिव्हियस डे हाय, कालच्या दिवसाचा हाय. आता समजून घ्या तुम्ही, काल काय झाली, बाईंग झाली. ओके, स्मार्ट मनीला जर रिव्हर्स करायचंय, रिव्हर्स म्हणजे काय, काल बाईंग झाली, रिव्हर्स म्हणलं आज सेलिंग, आणि कंटिन्युएशन म्हणलं तर बाईंग. कंटिन्युएशनसाठी सांगितलं ना तुम्हाला, डेलीच्या कॅन्डलचा लो टू हाय मार्क करायचा, जी तुम्हाला मी स्नायपरची फिबोनाची शिकवली, आणि त्या फिबोनाचीच्या त्या OT पासून दुसऱ्या डेला बाईंग करून कंटिन्युएशनचे ट्रेड पकडायचे. आता ती स्ट्रॅटेजी मी नेक्स्ट सेशनमध्ये रिव्हील करणार आहे की डेलीच्या ड्रॉन लिक्विडिटी सोबत कशा पद्धतीने तुम्ही त्या अल्केमिस्टच्या 0.618च्या फिबोला मार्क करून कंटिन्युएशनचे एक्सपान्शन पकडू शकतात. आणि आज मी तुम्हाला काय शिकवत आहे, डेलीच्या लिक्विडिटी सोबत स्टँडर्ड डेव्हिएशनला वापरून तुम्ही अल्केमिस्टच्या कसे स्नायपर रिव्हर्सल पकडू शकतात आणि मोठमोठाले RR. ओके, आता ही डेलीची कॅन्डल आहे, तुम्हाला माहिती पहाटे प्राइस ओपन होते 3:30 ते 5:30 मध्ये, मार्केटमध्ये व्हॉल्यूम नसतो. मग तेव्हा स्मार्ट मनी काय करते, या लोअर टाइम फ्रेमच्या ट्रेंडमध्ये उरलेल्या बायच्या ऑर्डर्सला फील करून त्या पर्टिक्युलर टाइममध्ये पहाटेच्या प्राइस मूव्ह करण्याचा ट्राय करते, लिक्विडिटी कमी असल्यामुळे. मग स्मार्ट मनी काय करते, सपोज नेक्स्ट डेची प्राइस ओपन झाली इथे, ओके, आज नवीन दिवस ओपन झाला 2 तारखेचा, स्मार्ट मनी पहिल्यांदा प्राइसला थोडं खाली पाठवते, या बॉडीच्या आतमध्ये लोअर टाइम फ्रेमचं स्ट्रक्चरच्या बायची ऑर्डर इथून भरून घेते आणि स्लोली प्राइस अशी अप येणं स्टार्ट होतं डे आयकडे, आणि एशिया सेशनच्या नियर प्राइस पोहोचते डे आयच्या आसपास. मग प्राइस काय करते, स्लोली अप जाण्याचा ट्राय करते. का अप जाते पहिल्यांदा हे समजून घ्या. ही जी कॅन्डल बिल्ड झाली ना फ्रेंड्स, इथे ही कॅन्डल जी बिल्ड झालेली आहे, यामध्ये अप्पर वीक कसा बनला, अप्पर वीक जो बनला आहे तो बनला आहे सेलरमुळे. म्हणजे डेली कॅन्डलचा अप्पर वीक सेलरने बनवला, पण या सेलरने स्वतःला सेफ ठेवण्यासाठी या हायच्या वरती काय लावलेले, इथे त्यांचे स्टॉप लॉसेस. सेलरने हायच्या वरती लावले त्यांचे स्टॉप लॉसेस, आणि जर सेलरचा स्टॉप लॉस जर हिट झाला तर सेलर कोण बनेल, बायर. सेलरला बायर बनून स्मार्ट मनीला काय मिळेल, या बायरच्या अगेन्स्ट त्यांना फिल करता येतील नवीन सेलच्या ऑर्डर. ओके, आता पहा स्मार्ट मनी काय करते, लिक्विडिटी नसते मार्केटमध्ये तेव्हा स्लोली लोकांना बायर बनवते, बायमध्ये बसवते, आणि हे लोक बाय करतात. स्मार्ट मनीला माहिती आहे डे हायच्या वरती लिक्विडिटी आहे बाय साइड, मग या बाय साइड लिक्विडिटीच्या नियर स्मार्ट मनी काय करते, इथे प्लेस करते नंबर ऑफ कॉन्ट्रॅक्ट्स. कसले, नवीन सेल ऑर्डरचे नंबर ऑफ कॉन्ट्रॅक्ट्स इथे प्लेस होतात, नवीन सेल ऑर्डरचे कॉन्ट्रॅक्ट, फ्रेश सेल ऑर्डरचे कॉन्ट्रॅक्ट. आणि हे कॉन्ट्रॅक्ट आहे ना तुम्हाला डायरेक्टली समजतात, पण जर तुम्हाला ऑर्डर फ्लो समजला तर. आणि महाराष्ट्रामध्ये ऑर्डर फ्लो नाही शिकवत, मराठीमध्ये कोणीच नाही शिकवत. मग एकमेव एक इन्स्टिट्यूट आहे योगेश टेक, जिथं हा सिलेबस शिकवला जाणार ऑर्डर फ्लोचा, की कुठे एक्झॅक्ट ऑर्डर हे कसं ओळखायचं. आणि ते जर ओळखता आलं, एवढ्या जर गोष्टी तुम्हाला समजत असेल, माझ्याकडून शिकलेल्या असेल, तर 99% ॲक्युरेट ट्रेड तुम्ही पकडू शकतात. 5 ट्रेडमध्ये 4 तर तुमचे हिट जातील, जसे मी ट्रेड देत असतो. आणि पुन्हा सांगतो, याचा जर इंडिकेटर हवा असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये इंस्टाग्रामची लिंक टाकतो, इंस्टाग्रामला जा, फॉलो करा, आणि फॉलो केल्यानंतर मला मेसेज करा की सर इंडिकेटर द्या, म्हणून मी तुम्हाला पूर्ण ॲक्सेस देईल. स्मार्ट मनी वरती त्यांच्या सेलच्या नवीन ऑर्डर्स ठेवते, स्लोली प्राइसला अप पाठवते. प्राइस जशी अप येते त्यानंतर काय होतं, हे सगळे कोण आले, हे सगळे आले फ्रेश बायर, प्लस इथले कोण होते, सेलर. सेलरचे स्टॉप लॉसेस काय केले, हिट, म्हणजे सेलर कोण बनले, सेलर सुद्धा बनले बायर. सेलरचे स्टॉप लॉस हिट करून त्यांना बायर बनवलं, प्लस फ्रेश सेलिंग सुद्धा आली, फ्रेश बायर सुद्धा आले मार्केटमध्ये. इथून मार्केटमध्ये कोण आले, हे फ्रेश बायर. इथले जे सेलर होते
प्राइसने अप येऊन त्यांचे स्टॉप लॉस हिट करून त्या सेलरला पण कोण बनवलं, बायर. ओके, मग यांना बायर बनवून स्मार्ट मनी त्यांच्या अगेन्स्ट वरती फील करते नवीन सेलच्या ऑर्डर. आणि जेव्हा या नवीन सेलच्या ऑर्डर फील होतात ना, तेव्हा काय घडतं, नवीन सेलच्या ऑर्डर फील झाल्यानंतर प्राइस लोअर टाइम फ्रेममध्ये करते कॅरेक्टर चेंज आणि देन ती रिट्रेस करून डाऊन साईडला मूव्ह करते सेलच्या प्रेशर सोबत आणि हाच मूव्ह आपल्याला पकडायचा असतो. पण तुम्हाला माहित आहे का, या डे आयच्या सेटअपमध्ये लोक फेल होतात आणि ते फेल होण्याचं मेन रिझन आहे मार्केटच्या इथे ऑर्डर्स होत्या का हे त्यांना समजतच नाही. म्हणजे काही लोक कॅरेक्टर चेंज झाले आणि ते हाय स्वीप झालाय म्हणून एंटर करतात, फसतात. काही लोक डेलोच्या खालून स्वीप झालाय, कॅरेक्टर चेंज झाला, वायमध्ये बसतात, ते पण फसतात. लोकांना हे समजतंय, पण हा जो रिव्हर्सल आहे ना, हा लोकांना पकडता येत नाही. कॅरेक्टर चेंज झालेलं रिअल आहे का हे लोकांना समजत नाहीये, कारण लोक पाहताय फक्त कॅन्डल, त्यांना ऑर्डर फ्लो माहीत नाहीये आणि काही काही लोकांना हे सुद्धा माहीत नाही. ट्रेडर, मला एक सांगायचं आहे, आपण अशा मार्केटमध्ये ट्रेड करत आहे जिथं बँक्स हेज फंड काम करतात, ज्यांच्याकडे नवीन नवीन पद्धतीचे अल्गोरिदम्स आहे, जे प्रत्येक डेला अपग्रेड होत जात आहे, डे वाईज डे अपग्रेड होत जात आहे. मग आपल्याला किती अपग्रेड केलं पाहिजे आपण स्वतःला हे तुम्हाला समजलं पाहिजे. पण लोकांना कमीपणा वाटतो शिकण्यामध्ये, कुठेतरी पैसे इन्व्हेस्ट करण्यामध्ये. जर तुम्हाला 2 पैसे कमवायचे आणि विदाऊट शिकता जर तुम्ही लॉस करताय ना, यापेक्षा बेटर आहे चांगला मेंटर निवडून शिकणं. हे पर्सनली मला असं वाटतं की एक चांगला मेंटर निवडून त्याकडे शिकणं हे बेटर आहे डायरेक्टली रॅन्डमली ब्लाइंडली ट्रेड करून लॉस करण्यापेक्षा. बाकी तुम्ही ठरवा, ठीक आहे. आता बघा, तुम्हाला समजलं डे लोच्या बेसवरती बाईंग करायची आहे आणि डे आयच्या बेसवरती सेलिंग करायची. ओके, पण आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ती म्हणजे काय, डेली जी कॅन्डल असेल ना, ठीक आहे, तिचं कॅरेक्टर चेंज होणार, मग तुम्ही ट्रेड करणार, हे एवढं इझी नाही आहे. इझी का नाही आहे, स्मार्ट मनी आपल्यापेक्षा स्मार्ट आहे आणि ते खूप ट्रॅप करतात. त्यांच्या ट्रॅपपासून जर तुम्हाला वाचायचं असेल ना, तर मी तुम्हाला एक फिबोनाचीची सिक्वेन्स देतो. करायचं काय माहिती आहे का, बेरिश कॅन्डल असेल ना, बेरिश कॅन्डल हायपासून लोपर्यंत मार्क करायची फिबो, खाली तुम्हाला डायरेक्टली बायची एंट्री आणि स्टॉप लॉस येईल. जर बुलिश कॅन्डल असेल ना, तुम्हाला काय करायचं, लो पासून हाय मार्क करायचा, वरती डायरेक्टली तुम्हाला सेलची लेवल भेटेल आणि तिथून सेलला बसायचं, स्टॉप लॉस लावून द्यायचा. चला, ही आहे बेरिश कॅन्डल आणि डेलो स्वीपवरती तुम्हाला ट्रेड प्लॅन करायचा आहे. मी तुम्हाला सांगतो हा प्लॅन कसा करायचा. ओके, सर्वात पहिल्यांदा तुम्हाला एका फिबची गरज पडणार आहे. तर इथे सर्वात पहिले मी काय करतो, अप्लाय डिफॉल्टवरती जातो. ठीक आहे, पूर्णपणे ह्या टेम्पलेटमध्ये जातो आणि ह्या टेम्पलेटमध्ये जाऊन अप्लाय डिफॉल्टवरती. नॉर्मली फिबोनाची अशी असते, नॉर्मल फिबोनाची कशी असते, ह्या टाईपमध्ये असते, बरोबर. फिबोनाची कुठे आहे, फिबोनाची इथे आहे तुमच्या ट्रेडिंग व्ह्यूमध्ये, फिबोनाची रिट्रेसमेंट, आणि याचा सिंपल फॉर्म्युला Alt+F आहे. ठीक आहे, फिबोनाची मी सिलेक्ट केली. नॉर्मल फिबोनाची अशी असते. फ्रेंड्स, सेटिंगमध्ये जायचं, तुम्हाला ट्रेंड लाईनला ऑफ करायचा. हे सगळे जे पॉईंट्स आहे ना, A to Z सगळे ऑफ करून टाका. A to Z पॉईंट्स ऑफ करून टाका. ठीक आहे, सगळे पॉईंट ऑफ केले. आता मी काय करतो, इथे ना 1 टाकतो. सर्वात पहिल्यांदा काय करायचं, तुम्हाला 0, 1 हे 2 लेवल टाकल्या तुम्ही. थर्ड टिक करा आणि थर्ड टिक करून तिथे काय करा, पहिल्यांदा 0.5 हा मार्क करून घ्या. काय, 0.5 मार्क करून घ्या. त्यानंतर या 0.5चं एक व्हर्जन आपल्याला काढायचं आहे, ते मायनसमधलं, मायनस स्टँडर्ड डेव्हिएशनमधलं. आता हे मी तुम्हाला समजून सांगाल चार्टवरती प्रॉपरली का मी ते काढलं आहे, त्याचं रिझन पण तुम्हाला मी समजून सांगाल. मायनस टाकायचा, मायनस टाकल्यानंतर 0 टाकायचा, 0.5 हा एक पॉईंट ॲड करायचा. अगेन टिक करा, टिक करून इथे जा आणि इथे एक अजून व्हॅल्यू ॲड करायची, ती म्हणजे -0.5
0.21 ही एक व्हॅल्यू अगेन ॲड करा. ठीक आहे, अगेन टिक करा, अगेन एक न्यू व्हॅल्यू ॲड करा. ती म्हणजे काय, -0.29. अगेन जा, एक व्हॅल्यू पुन्हा ॲड करा, ती म्हणजे -0.255. या व्हॅल्यूज तुम्हाला ॲड करायच्या. ओके, या सिम्पल व्हॅल्यूज आहे. आता बॅकग्राऊंड कलर नन करून टाका, बॅकग्राऊंड कलर नन करून टाका. आणि ह्या सेटिंग सोबत काय करा, टेम्पलेटमध्ये जा, सेव्ह ॲज वरती क्लिक करा आणि इथे मी टाकतो PDL अल्केमिस्ट स्नायपर फिब आणि याला करतो सेव्ह. चलो, एक काम झालं. ठीक आहे, आता फ्रेंड्स इथे पहा, ही कॅन्डल बेरिश आहे ना, काय करायचं, फिबोनाचीला घ्यायचं, बेरिश कॅन्डलच्या हायपासून बेरिश कॅन्डलच्या लो पर्यंत मार्क करायची फिबोनाची. ठीक आहे, हा जो पोर्शन असतो ना एवढा इथून इथपर्यंतचा, याला डिस्काउंट म्हटलं जातं डिलिंग रेंजमध्ये आणि याला प्रीमियम म्हटलं जातं. आणि याची जेवढी लेंथ आहे ना, ती लेंथ मी ना खाली प्लेस केलेली 0.5 ने. मार्केट रिव्हर्स करण्यासाठी नेहमी 0.5च्या कधीच खाली जात नाही आणि 0.5च्या 50% पासूनच बायच्या ऑर्डर उचलतं. हा एक अल्गोरिदम आहे. ठीक आहे, डीप रिट्रेसमेंटसाठी कंटिन्युएशन जर करायचं मार्केटला आणि सपोज प्राइस एवढी मूव्ह झालेली आहे, डीप रिट्रेसमेंट जर करायची तर मार्केट मेकर नेहमी लो पासून हायच्या 70% प्राइसला घेऊन येतात आणि मग अप घेऊन जातात. हे डीप रिट्रेसमेंट कंटिन्युएशनचं आहे लॉजिक. आता रिव्हर्सलचं लॉजिक काय असतं, जसं 75% बाईंगसाठी रिट्रेसमेंट बघितली ना, तशी याच्या 50%चा 25% वरती मार्क करा आणि तिथून रिव्हर्सल शोधा. हे स्टँडर्ड डेव्हिएशनमध्ये सायकोलॉजिक नंबर्स काम करतात, ॲक्युरेट काम करतात. आता तुम्ही फिबोनाची मार्क केली. ओके, सपोज डे ओपन झाला, इथे प्राइस आली नेक्स्ट डेला, लोच्या खाली येऊन जर कॅरेक्टर चेंज करत असेल, पण तुमच्या झोनला प्राइसने टॅप केलेलं आहे का पहिलं बघा, नाही केलं, त्याच्या अगोदर कॅरेक्टर चेंज झालं, या डे लोच्या स्वीपच्या कॅरेक्टर चेंजवरती बिलकुल ट्रेड करू नका. कारण मार्केट तुम्हाला बायर बनवणार, स्टॉप आउट करणार आणि मग अशी मुवमेंट करणार. कारण डेलोची लिक्विडिटी स्वीप होत असेल तर याच एरियापासून स्मार्ट मनीने बायच्या ऑर्डर उचलल्या पाहिजे. तुम्हाला एंट्री करायची आहे ना, एंट्री कशी करायची पहा. बेरिश कॅन्डलला हायपासून लो पर्यंत मार्क केलं, तुमच्याकडे हा झोन आला बरोबर, या झोन पासून बाय करा, या झोनच्या खाली तुमचा स्टॉप लॉस ठेवा आणि इथून पहिलं टार्गेट करा हे वालं 0.5चं आणि सेकंड टार्गेट डायरेक्टली डे हायचं. ठीक आहे, सिंपल काय केलं मी, डेलीच्या बेरिश कॅन्डलला हायपासून लो पर्यंत मार्क केलं आणि खाली आला माझ्याकडे अल्केमिस्टचा एक स्नायपर झोन आणि स्नायपर झोन पासून मी डायरेक्टली बाय करणार, लोच्या खाली स्टॉप लॉस आणि हायवरती टार्गेट. कॅन्डल कशी बनेल माहिती का, मार्केट जेव्हा रिव्हर्स करेल तेव्हा इथून ओपन झालती, इथपर्यंत आलती, ही कॅन्डल कशी असेल बेरिश, बायची ऑर्डर उचलल्या, ओपनिंगच्या वरती निघाली, कॅन्डल कशी झाली बुलिश आणि कॅन्डलला खाली काय सुटला, एवढा मोठा विक सुटला आणि तुमची एंट्री ॲक्युरेट विक जिथं सुटला तिथंच प्लेस होणार. असं पुढे एक्सपान्शन. ओके, या लॉंग पोझिशनला रिमूव्ह करतो, स्नायपर झोनला रिमूव्ह करतो आणि या फिपच्या लेवल्स घेऊन येतो इकडे. तुम्हाला इथून एंट्री पकडायला चान्स भेटेल जर तुम्ही या अल्केमिस्टच्या फिबोचा यूज केला तर. लेक्चर पूर्ण पहा, व्यवस्थित पहा, सायलेंटली पहा, पुढे जाऊन तुम्हाला हे मार्क करायचं आहे. रेफरन्स पॉईंट कसे पकडायचे याच्या मागे तुम्हाला तेही समजून सांगणार आहे. मिड नाईटला कसं यूज करायचं त्याच्यामध्ये तेही तुम्हाला समजून सांगणार आहे. H4च्या टाइम बेस लिक्विडिटी सोबत एक कसं यूज करायचं हे सगळं सांगणार आहे. अशा माझ्याकडे एक नाही अनगिनत स्ट्रॅटेजी आहे क्रिएटिव्ह ज्या मार्केटमध्ये काम करतात. यासाठी सांगतो 15 जूनची बॅच ना एका बिगिनरसाठी खूप परफेक्ट आहे आणि खूप सॉलिड आहे. हे सगळं शिका, स्टेप बाय स्टेप शिकवाल आणि शिकले तर कमावशाल, ही गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे, हे झालं बेरिश कॅन्डलसाठी. आता ही कॅन्डल बुलिश आहे ना,
आणि तुम्हाला डे हायच्या वरतून काय करायचं, सेल करायचंय. काय करायचं, बुलिश कॅन्डलला लो पासून असं हायपर्यंत मार्क करा आणि वरती आलेला जो झोन आहे ना इथे, हा तुमचा स्नायपर झोन आहे. जिथून डायरेक्टली तुम्ही काय करा, सेलचा प्लॅन डे आयच्या वरती स्टॉप लॉस, पहिलं टार्गेट आणि दुसरं टार्गेट, डायरेक्टली या पद्धतीने एंट्री प्लॅन करा. ही असेल तुमची एंट्री प्लॅन. आता लोअर टाइम फ्रेममध्ये काय घडतं माहिती आहे तुम्हाला, प्राइस ओपन झाली, स्लोली अप आली, इथे जाऊन टॅप करते, कॅरेक्टर चेंज करते आणि डाऊन जाते. तुम्ही त्या झोनपासून कॅरेक्टर चेंज बघून एंट्री घेऊ शकतात, इन्व्हर्जन बघून एंट्री घेऊ शकतात. फुटप्रिंटचा थोडाफार तुम्हाला अभ्यास असला पाहिजे. बाकी मी सांगितलं डेलीच्या बुलिश कॅन्डल लो पासून हायपर्यंत मार्क करायचं, डेलीच्या बेरिश कॅन्डल हाय पासून लो पर्यंत मार्क करायचं. तुम्हाला एक्झॅक्ट रिव्हर्सलचे पॉईंट भेटतील, तुम्हाला स्टॉप लॉसचा लेवल भेटेल. चला हे सगळं मी 2 मिनिटासाठी रिमूव्ह करतो. ठीक आहे. आणि अगेन एकदा मी तुम्हाला समजून सांगतो. ही तुमच्याकडे एक बुलिश कॅन्डल आहे, डेली टाइम फ्रेमची एक बुलिश कॅन्डल या पद्धतीची तुमच्याकडे. तुम्हाला सेलिंगचा प्लॅन करायचा आहे ना, रिव्हर्सलला बुलिश कॅन्डलच्या लो पासून हायपर्यंत मार्क करा. हा तुमच्याकडे एंट्री एरिया असेल आणि ही लेवल तुमची स्टॉप लॉसची असेल. याच्यावरती स्टॉप लॉस असलाच पाहिजे. कशी एंट्री करणार आहे, इथून एंट्री, याच्यावरती स्टॉप लॉस जस्ट बिलो टार्गेट. हे बुलिश कॅन्डल सोबत. बेरिश कॅन्डलला काय करायचं, सपोज आता एखादी बेरिश कॅन्डल इथे स्ट्रॉंग सेलरने बनवलेली सेलची कॅन्डल, अशी एखादी बेरिश कॅन्डल आहे, तिची वीक आहे. करायचं काय तुम्हाला, सिम्पल आहे. हायपासून जस्ट लो मार्क करा, ओनली हायपासून लो मार्क करा. जस्ट प्लॅन करा इथून तुमची एंट्री, बिलो याच्या स्टॉप लॉस, सरळ पहिला टीपी आणि दुसरा टीपी. सिम्पल इझी मेथड. यापेक्षा सिम्पल मेथड नसेल. आणि मी अशा सिम्पल मेथड तुम्हाला पूर्ण ऑफलाईन बॅचेसमध्ये खूप साऱ्या शिकवाल. योगेश टेकचा फायदा हा आहे की मी फक्त हा डे हाय, डे लो आणि त्यानंतर तुम्ही ट्रेड करा असं नाही शिकवत. जसा हा टॉपिक होता, मी प्रत्येक गोष्टीला फोडून त्यावरती काम करतो आणि त्यानंतर ती डिलिव्हर करतो, की जेणेकरून जे माझे भाऊ बहिणी आहे, जे हा व्हिडिओ बघतात आणि ते बिगिनर ट्रेड्स करतात, त्यांना समजावं त्यामागचं लॉजिक. इवन कुठेतरी ते ट्रेड का करताय, की परिस्थितीतून त्यांना बाहेर पडायचं आहे, एक प्रॉफिटेबल ट्रेडर बनायचं आहे, फ्युचर बनवायचं आहे ट्रेडिंगमध्ये. तर चांगल्या गोष्टी त्यांना त्यांच्यापर्यंत पोचून त्यांच्या फ्युचरसाठी मी एक मदत करू शकतो. ठीक आहे. जेवढ्या गोष्टी मला समजतात तेवढं मी नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नेहमी ट्राय करत असतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघता ना, तर व्हिडिओ लाईक करत जा, कॉमेंट करत जा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि सर्वात मेन गोष्ट, याचं इंडिकेटरसुद्धा आहे. आणि हे जर तुम्हाला हवं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची आणि इंस्टाग्रामची लिंक टाकत आहे. इंस्टाग्रामवरती जाऊन फॉलो करा आणि मला मेसेज करून ठेवा, सर इंडिकेटर, मी तुम्हाला हे इंडिकेटर नक्कीच देईल. ठीक आहे. बरं चला फ्रेंड्स, आपण चार्टवरती डिस्कशन करूया की जेणेकरून या गोष्टी खूप इझी वेमध्ये समजतील. चला सरळ चार्टवरती भेटूया. सो फ्रेंड्स, CHF JPY आणि मी टाईम फ्रेम सिलेक्ट केली डेली टाईम फ्रेमची, 1 डेची. ओके. मला काय करायचं होतं, 1 डेच्या ह्या कॅन्डलला आहे ना, एकदम स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल आहे बरोबर. 1 डेमध्ये प्राईस पहा इथे ओपन झाली, लोअर टाईम फ्रेममध्ये ती डाऊन आली, देन प्राईस अप गेली, हाय मारला आणि कॅन्डल क्लोज झाली. एक स्ट्रॉंग डेलीची कॅन्डल आहे. ठीक आहे. याचा मी हाय मार्क केला. याला मी काय म्हणणार आहे, प्रिव्हियस डे हाय, एक PDH म्हणणार आहे. ओके, डे हाय पॉईंट. आणि ॲज इट इज मी ह्याच कॅन्डलचं काय केला, लो पण मार्क केला. आता या लोला तर मी PDH नाही म्हणू शकत, मग याला मी काय म्हणाल, PDL. फ्रेंड्स, मी डे हाय मार्क केला आणि मी डे लो मार्क केला. ओके. आता ही गोष्ट समजून घ्या, याच्या इथे जे सेलर्स आले ना, त्यांनी इथे स्टॉप लॉसेस लावलेले आणि ते ओपन झाल्यानंतर प्राईस अप जाऊन ते स्टॉप लॉसेस घेऊन अशी पडू शकते, हे समजून घ्या. पण ते स्टॉप लॉस एक्झॅक्ट कुठे आहे आणि कुठून स्मार्ट मनी सेलच्या ऑर्डर घेऊन खाली येईल हे पण आपण समजून घेऊया. यासाठी फिबोनाची सिलेक्ट करा, एकदम लो पकडा. ओके. आणि हाय पकडा. या पद्धतीने लो टू हाय मार्क करा. झाली फिबोनाचीची मार्किंग.
लोपासून हायपर्यंत इथे काय होता, प्रिव्हियस डे हाय होता आणि इथे काय होता, प्रिव्हियस डे लो होता. आता पहा, इथून तुम्हाला काय करायचं आहे, या एरियापासून सेलिंग करायची. इथून तुम्हाला काय करायचं, या एरियापासून सेलिंग प्लॅन करायचं आहे. आणि तुमच्या त्या सेलिंगचा जो स्टॉप लॉस आहे तो कुठे प्लेस करायचा, इथे तुम्हाला प्लेस करायचा तुमचा स्टॉप लॉस. आणि टार्गेट काय घ्यायचं आहे, TP1 आणि TP2. आता या फिबोनाचीला मी रिमूव्ह करतो. ओके, सेलिंगची लेवल काढली, मी स्टॉप लॉस काढला. मला एंट्री कशी प्लॅन करायची आहे, जस्ट एंट्री अबोव माय स्टॉप अँड बिलो माय टार्गेट 1/3 इनफ आहे. चलो लोअर टाईम फ्रेममध्ये आपण एंटर करूया 15 मिनिटांच्या टाईम फ्रेममध्ये. ओके, आणि 15 मिनिटांच्या टाईम फ्रेममध्ये मी तुम्हाला इथे दाखवतो फ्रेंड्स. हे पहा, सेलिंगचा प्लॅन कुठून करायचा आपल्याला. ओके, हा काय होता, डेलो होता, हा डेलो होता, हा काय होता, डे हाय. आता पहा, इथे नेक्स्ट डे ओपन होईल. नेक्स्ट डे ओपन झाल्यानंतर ना तुम्हाला एक गोष्ट पाहायला भेटेल, सेशन ब्रेक होईल, म्हणजे नवीन दिवस ओपन झाल्याचं आपल्याला समजेल. एक लाईन आली म्हणजे न्यू डे स्टार्ट झाला. आता यांना जर प्राईजला पाडायचं आहे तर यांना डे आयच्या वरती इथपर्यंत घेऊन जावं लागेल आणि त्यानंतरच प्राईज पडेल, कारण आपण मार्क केलेली फिबोनाचीची लेवल. नवीन डे ओपन झाला, ठीक आहे, पहाटेचा टाईम आहे, 2:30 नंतरचा. हे बघा, 3ची कॅन्डल, 3:15ची कॅन्डल, 3:30ची कॅन्डल, स्लोली हे बायच्या ऑर्डर घेऊन अप जातील, कारण लिक्विडिटी नसणार. आणि त्यानंतर हे रिअल मार्केटच्या मूला तयार करतील. प्राईस डे आयपर्यंत पोहोचली कधी, 6:15 म्हणजे एशियाची स्टार्टिंग झालेली आहे. ओके, आता कुठेतरी न्यूझीलंडचं मार्केट, ऑस्ट्रेलियाचं मार्केट, जपानचं मार्केट चालू झालेले व्हॉल्यूम मार्केटमध्ये आलेलं आहे आणि स्मार्ट मनीने वरती त्यांच्या ऑर्डर्स ठेवलेल्या आहे. आता डे हायच्या अबोव प्राइस गेली, राईट, डे हायच्या वरती प्राइस गेली, कॅरेक्टर चेंज झालं, म्हणून इथं कित्येक सारे लोक सेलला बसले पण असतील. कारण हे ट्रेडर अर्धवट गोष्टींना ट्रेड करत आहे. यांच्याकडे असा मेंटर नाहीच जो क्रिएटिव्ह अजून काहीतरी ॲडिशनल यांना कन्फर्मेशन देईल ट्रेडमध्ये आणि कन्फर्मेशन सोबत शिकवल. ज्यांनी शिकवलं डे आय स्वीप झाला, कॅरेक्टर चेंज झाला, सेलला बसा, ते बसले डे, मार्केट एवढी मोठी मुवमेंट करेल, मग ते व्हायला बसतील आणि मग मार्केट सेलिंग करेल. असे फसत आहे आपले रिटेलर. रिटेलर बसला सेलिंगमध्ये, रिटेलरचा स्टॉप लॉस हिट. का? कारण डे आयच्या वरतून सेलिंग कुठून होईल, जर प्राइस तुमच्या लेवलला टॅप करत असेल तर होईल. तुमची लेवल तुम्हाला सेलिंग देऊ शकते ओनली. आता जस्ट पहा तुम्ही प्राइस कुठपर्यंत पोहोचली, ओनली यामध्ये पाहिजे तुम्ही प्राइस कुठपर्यंत पोहोचली. डे आयच्या वरती प्राइस लेवलपाशी गेली, लेवलपाशी जाऊन तुम्ही बघा मार्केटने काय केली, तिथून आपल्याकडे एक क्लीन मुवमेंट केली आणि हा आपल्याला ठेवायचा होता स्टॉप लॉस आणि खाली आपल्याला घ्यायचं होतं टार्गेट. त्याच पर्टिक्युलर डेमध्ये मार्केट तिथे जाऊन टॅप झालेलं आहे, मार्केटने कंटिन्युएशन डाऊन साईडला ठेवलेलं आहे. आता जस्ट मी काय करतो, इथे याला ऑफ करतो, इथे जातो इव्हेंट्समध्ये, सेशन ब्रेक 2 मिनिटासाठी क्लोज करून टाकतो आणि अगेन मी 1 डेच्या टाइम फ्रेममध्ये जातो तुम्हाला घेऊन. ठीक आहे, आणि तुम्ही बघा आता पहिल्यांदा डे आयच्या वरती जाऊन कसं लोकांना ट्रॅप केलं. आता ही जी कॅन्डल आहे ना, ह्या कॅन्डलला तुम्ही जस्ट बघा, मी 2 मिनिटासाठी सुद्धा रिमूव्ह करतो. या कॅन्डलचा पकडायचा असतो तुम्हाला लो आणि त्या कॅन्डलचा हाय. हे पहा तुम्ही, एंट्री एरिया तुमचा आणि स्टॉप लॉस एरिया तुमचा आणि खाली जस्ट रिवॉर्ड पहा, डाऊन साईड प्राइस सरळ. तुमचा स्टॉप लॉस किती आहे, जस्ट इथून एंट्री आहे, अबो स्टॉप लॉस आहे, RR किती आहे, 1/3च्या अबो प्राइस मूव्ह झाली. प्रत्येक डेलीची कॅन्डलचं एक्सपान्शन असंच होतं. चला मी तुम्हाला अजून एक एक्झाम्पल देतो. सो फ्रेंड्स, USD CAD डेलीची कॅन्डल आहे आणि स्ट्रॉंग बेरिश आहे. ठीक आहे, आपण एक बुलिशचं बघितलं, आता बेरिशचं पहा, एकदम स्ट्रॉंग बेरिश आहे. पहिल्यांदा एक गोष्ट तुम्हाला समजून घ्यायची, जी कॅन्डल आहे ना तिच्या लिक्विडिटीवरती या स्नायपरला काम करण्यासाठी ना नेहमी
कॅन्डल हेल्दी असणं गरजेचं आहे. लाईक ही कॅन्डल आहे हेल्दी आहे, ही कॅन्डल हेल्दी आहे. ओके, अशा कॅन्डल्स पहा नेहमी. बेरिश कॅन्डलच्या हाईला प्रिव्हियस डे आहे म्हणतो आणि आपण याला डे लो म्हणतो. मला काय करायचं आहे, फिबोनाची घेतली, जस्ट हिच्या हायपासून हिच्या लोपर्यंत एवढी मला फिबो मार्क करायची. जस्ट हायपासून लोपर्यंत. मार्केटला एक्सपान्शन जर करायचं असेल तर एक्सपान्शन कुठून होईल, या लेवलपासून होईल अप साईडला आणि खाली माझा स्टॉप लॉस असेल. चलो 15 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये मी येतो. डेली कॅन्डलच्या आपण व्यवस्थित हाय आणि लोज मार्क करून घेतले. ओके, नेक्स्ट डेला जर अप जायचं असेल तर नेक्स्ट डेने प्राईजने कुठून अप केलं पाहिजे हे समजून घ्या. नेक्स्ट डेच्या प्राईजने इथून एंट्री दिली पाहिजे बायची, बिलो आपला खाली याचा स्टॉप लॉस राहिला पाहिजे रिव्हर्सलसाठी आणि टार्गेट पहिलं अप साईडचं हे. ओके, 1/3च्या अबोव तर आर आपल्याला भेटला पाहिजे. स्टॉप लॉस याच्या खाली कॅन्डल क्लोजिंगला आपला असला पाहिजे. आता नेक्स्ट डेची कॅन्डल काय करते ह्या लेवलवरती सर्वात पहिल्यांदा आपण इथे समजून घेऊया. प्राईस रिव्हर्स करण्यासाठी ह्या स्टँडर्ड डेव्हिएशनचा जास्त वापर करते. यासोबत रेफरन्स पॉईंट, ड्रॉन लिक्विडिटी जर तुम्हाला समजली तर खूप बेस्ट होईल. आता नेक्स्ट डे चालू झाला, ठीक आहे. नेक्स्ट डेची प्राईस स्लोली मूव्ह करत आहे. नेक्स्ट डेच्या मार्केटला जर मूव्ह करायचं आहे तर त्याला कुठे येणं आहे, डाऊन साईडच्या ह्या झोनवरती. प्राईस कुठे आली, झोनच्या आतमध्ये. ओके, झोनच्या आतमध्ये आल्यानंतर तुम्ही इथून बघा मार्केट कुठं जाणं स्टार्ट झालं, प्राईस कुठे मूव्ह करणं स्टार्ट झाली. जस्ट मी डे हाय डे लो स्टँडर्ड डेव्हिएशनने रिव्हर्सल एरिया काढला की याच्या 50%चा अर्धा भाग जिथून मार्केट रिव्हर्स करेल आणि त्याच्या बिलो माझा स्टॉप लॉस असेल. एकदम सिम्पल वे, सिम्पल मेथड आणि तुम्ही ॲज अ स्विंग ट्रेड करू शकतात. हे गोल्डमध्ये पण काम करतं, ठीक आहे. हे गोल्डमध्ये सुद्धा प्रॉपरली काम करतं. इव्हन मी गोल्डचे सुद्धा काही एक्झाम्पल तुम्हाला दाखवतो, सिल्वरचे दाखवतो, US100 US30चे दाखवतो. पेअर्समध्ये तर करतंच आहे. बुलिश झालं, बेरिश एक्झाम्पल झालं. चला मी तुम्हाला ना गोल्डमध्ये एक एक्झाम्पल दाखवतो. गोल्डमध्ये 2 ते 3 एक्झाम्पल दाखवतो प्रॉपरली. सो फ्रेंड्स, गोल्डचा जस्ट आत्ता मागच्या मे महिन्यातला हा एक सेटअप आहे जो मी ट्रेड केला होता. इव्हन बॅचच्या मुलांनाही ट्रेड केला होता, ठीक आहे. स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल होती, खूप म्हणजे खूप स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल. आम्ही सर्वांनी काय केलं होतं, या बुलिश कॅन्डलचा ना लो पकडला आणि देन बुलिश कॅन्डलचा आम्ही मार्क केलं या पद्धतीने, एकदम प्रॉपरली हाय लो टू हाय मार्क केला. आता यासोबत मी मलेशियन एसएनआर वगैरे तुम्हाला शिकवणारच आहे की जेणेकरून तुम्ही रेफरन्स पॉईंटच्या की लेवलसुद्धा मार्क करू शकतात अशा या टाईपमध्ये. ओके, या खूप साऱ्या गोष्टी आहे अल्केमिस्टच्या ज्या मी तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओजमध्ये आणि ऑफलाईन बॅचमध्येही शिकवणारच आहे, ठीक आहे. त्यामुळे एवढंच फरक आहे की व्हिडिओची वेळ बघत टाईम जर तुम्ही असं विचार केला की चला यूट्यूबवरती व्हिडिओज येणार आहे त्यानंतर आम्ही बघून शिकू, व्हिडिओ येतील तुम्ही शिकशाल, पण टाईम खूप जाईल त्यामध्ये, खूप म्हणजे खूप टाईम जाईल. कारण जे बॅचमध्ये आपण 2-3 महिन्यामध्ये शिकवतो ना ते पूर्णपणे यूट्यूबवरती शिकवायचं म्हटलं तर साधारण यूट्यूबला व्हिडिओ टाकण्याचा टाईम पिरियड असतो आपला 3-4 दिवसानंतर एक व्हिडिओ टाकणं, तर असे 2 वर्ष लागतील आणि 2 वर्षानंतर आम्ही खूप पुढे गेलेलो असू, म्हणजे खूप वेगळ्या स्टडीमध्ये असू, वेगळ्या माइंडसेटमध्ये असू. त्यामुळे जेवढ्या कमी टायमामध्ये तुम्ही याला अचीव करशाल तेवढं बेस्ट आहे, ठीक आहे. फ्रेंड्स, आपण काय केलं, आपण सर्वात पहिल्यांदा मार्क केला डे लो ते डे हाय पॉईंट. ओके, आणि देन आता आपण बघत आहे वरती येणार स्टँडर्ड डेव्हिएशन की लेवल आणि आपला स्टॉप लॉस. गोल्डला जर मूव्ह करायचं ना तर गोल्ड काय करेल, लेवल पाशील आणि लेवलची रिस्पेक्ट करून प्राईस मूव्ह करेल डाऊन साईडला. नेहमी लक्षात ठेवायचं, ठीक आहे. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची, प्राईस मुवमेंट करणार डेफिनेटली, प्राईस मुवमेंट करणार डेफिनेटली, फक्त तुम्हाला प्रॉपर समजलं पाहिजे, ठीक आहे. आता पहा, हा जो एरिया आहे ना खरंच इथून प्राईस मूव्ह करेल का, आणि याच्यासोबत इकडे मागे जर बघितलं इकडे कुठे पेंडिंग ऑर्डर्स आहे का, नवीन ऑर्डर इथे प्लेस होत आहे का, हे तुम्ही ऑर्डर फ्लोने समजून घेऊ शकतात. म्हणजे ट्रेडिंग अजून इझी होईल, ठीक आहे. जे येणार ह्या बॅचमध्ये मी शिकवणार आहे ऑर्डर फ्लो. आता पहा, नेक्स्ट इथून प्राईस स्टार्ट झाली या लेवलपासून. आता इथून प्राईस सपोज स्टार्ट झाली, ओके, इथून प्राईस स्टार्ट झाली, ती कुठे गेली, डे हायच्या अबो. इथे काय मार्क केलं तर आपण डे हाय होता आणि इथून प्राईस चालू झाली ती डे हायच्या वरती चालली, ठीक आहे. आता ही थोडीफार खाली आली, लगेच लोक सेलमध्ये बसतात. प्रिव्हियस डे हायवरती ट्रेड करून लगेच सेलमध्ये बसतात, ते ट्रॅप होतात.
प्राइस झोनमध्ये गेली, बरोबर, झोनवरती रिजेक्ट झाली की नाही झाली, झोनच्या वरती गेली, पण स्टॉप लॉस टॅप झाला का, बिलकुल नाही झाला. आता मी वेट करतो प्राइस काय करते. प्राइस झोनवरती आहे, ओके, थोडा मी वेट करेल अजून प्राइस काय करते. इथे जर बघितलं ना, प्राइसने पहिल्यांदा झोनला व्हायलेटेड केलं, स्टॉप लॉस पर्यंत नाही गेली, त्याच्या अगोदरच प्राइस खाली आली आणि सोबत प्राइसने इथे बनवला इन्व्हर्जन, एक IFVG. मग आपण अशा वेळेस काय करणार, इथून शॉर्टची प्लॅनिंग इन्व्हर्जन FVG पासून जस्ट स्टॉप लॉस आपला इथपर्यंत. आता म्हणजे ना एवढा मोठा स्टॉप लॉस, पण मेन गोष्ट अशी आहे, टार्गेट तुमचं पहिलं एवढं आहे, तुम्हाला स्टॉप लॉस किती आहे हे नाही, तुमचा रिवॉर्ड मॅच होतो, रिस्क रिवॉर्ड, तुमची क्वांटिटी फक्त रिड्यूस झाली पाहिजे. कारण पर डे मध्ये सेम मार्केटचा व्हॉल्यूम नसतो, पण एक्सपान्शन खूप बेस्ट पाहायला भेटतात आपल्याला. मार्केटचे जे एक्सपान्शन आहे ते खूप बेस्ट पाहायला भेटतात. एकदा की एंट्री प्रॉपर टॅप झाली, प्राइस वन साइड ड्रॉप करते पहिल्या टार्गेट पर्यंत. जस्ट ही प्राइसची मुवमेंट बघा तुम्ही, प्राइस अशी मूव्ह करते की प्रत्येक सेटअपला ट्रेड करताना प्रॉपर लेवल मार्क करा, लेवलचे नियर तुम्ही इन्व्हर्जन वगैरे चेंज इन स्टेट डिलिव्हरी बघून कन्फर्मेशन घेऊ शकतात. आणि घेण्याची गरजही नाही, जरी तुम्ही स्टॉप ऑर्डर इथे प्लेस केल्या असत्या लिमिट आणि वरती असा स्टॉप लॉस, तरी तुमचा स्टॉप लॉस हिट नव्हता, तरीही तुमचा स्टॉप लॉस हिट नव्हता, तरीही प्राइस तुमच्या फेवरमध्ये जात होती. फक्त मी काय केलं, डेलीची कॅन्डल खूप स्ट्रॉंग बघितली आणि मी अगेन रूलमध्ये तुम्हाला काय सांगत आहे, नंबर 1चा रूल हा आहे, ज्या कॅन्डलला मार्क करत आहे ती स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं आहे. आता बघा, तुम्हाला मी एक अजून सिंपल मेथड सांगतो आणि ती म्हणजे काय पहा. सपोज या स्ट्रॅटेजीच्या बेसवरती तुम्ही ट्रेड करताय ना, ठीक आहे, आजचा डे सपोज तुम्ही मॉर्निंगला उठले, मॉर्निंगला 6च्या नियर तुम्ही चार्ट ओपन केला, तुम्ही मेजर सगळ्या पेअर मार्क करा, कोणकोणत्या, ज्यांच्या मागे USD आहे, US डॉलर, या सगळ्या मेजर पेअर तुमच्या लिस्टमध्ये ना ॲड करून ठेवा. अशा सगळ्या पेअर तुमच्या लिस्टमध्ये ॲड करून ठेवा. या झालं तुमच्या लिस्टमध्ये पेअर. डेली टाईम फ्रेम लावायची, कॅन्डल तुमची बुलिश आहे की बेरिश आहे त्या पद्धतीने फिबला प्लॉट करा, वरती येणारा झोन काढून ठेवा. पुन्हा दुसरा पेअर बघा, दुसऱ्या पेअरमध्ये डेलीची कॅन्डल बघा, फिबोला प्लॉट करा, झोन काढून ठेवा, झोन फक्त काढून ठेवायचे. त्याच्यानंतर ज्या झोनवरती प्राइस तुम्हाला 1 मिनिटामध्ये कॅरेक्टर चेंज देईल, तुम्ही बिंदास एंट्री प्लॅन करा, किंवा इन्व्हर्जन FVG भेटल, तुम्ही बिंदास एंट्री प्लॅन करा. मग जर तुम्ही 10 पेअर ठेवलेले आहे मेजर, 10 मध्ये 5 पेअरमध्ये प्राइस आली तुमच्या झोनवरती, 3 पेअरमध्ये तुम्हाला डिस्प्लेसमेंट प्रॉपर भेटेल आणि 3 मधले 2 ट्रेड जरी पर डे मध्ये हिट गेले तरी न पाय. कारण गेट अँड रिवॉर्ड तुम्ही घेशाल रिस्कपेक्षा 3 पटीचा. म्हणजे सपोज 3 ट्रेड डेमध्ये भेटले, एका ट्रेडमध्ये तुम्ही दिले $5 लॉस आणि 2 ट्रेडमध्ये तुम्ही 10 असं $20 प्रॉफिट केला, ॲव्हरेज तुम्ही $15 प्रॉफिटमध्ये राहिले. एक साधी सिंपल कॉन्सेप्ट आहे, डिसिप्लिनच्या बाहेर जायचं नाही, डिसिप्लिन ब्रेक होऊन द्यायचे नाही आणि प्रॉपरली प्लॉट करायचं आहे. बस सगळ्या पेअरला प्लॉट करा, सगळे झोन मार्क करून ठेवा डेलीचे येणारे स्टँडर्ड डेव्हिएशनचे, आणि जिथं प्राइस जाऊन तुम्हाला लोअर टाइम फ्रेममध्ये शिफ्टिंग देईल त्या पेअरला ट्रेड करा. छोट्यातली छोटी लॉट साईज वापरा, 1 हप्त्यासाठी 2 हप्त्यासाठी 0.01 ने ट्रेड करा आणि जस्ट बघा ॲक्युरेसी किती आहे. ठीक आहे, जस्ट तुम्हाला हा ट्राय करायचा आहे. आता हे डेलीपेक्षा ना 4 तासाच्या कॅन्डलवरती खूप म्हणजे खूप परफेक्ट काम करतं, खूप म्हणजे खूप परफेक्ट काम करतं. ठीक आहे, पण त्यासाठी तुम्हाला टाइम बेस लिक्विडिटीचे फॉर्मेशन समजले पाहिजे, तुम्हाला CRTचे काही कॅन्डल समजल्या पाहिजे, तेव्हा जाऊन हे 4 तासाच्या कॅन्डलवरती तुम्हाला परफेक्ट वर्क करताना दिसेल. हे सिरियसली सांगतो मी तुम्हाला. ही 4 तासाची कॅन्डल आहे, स्ट्रॉंग कॅन्डल. ठीक आहे, स्विंग लो सेट करण्यास ट्राय केला, पण हा स्विंग लो फेल होणार होता. त्याची मेन गोष्ट काय होती, कारण एवढा मोठा वरती एक ऑलरेडी मार्केटकडे काय आहे, रेफरन्स पॉईंट आहे. आता हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये शिकवेल, बॅचमध्ये ऑलरेडी शिकवणारच आहे. हा एक हायर टाइम फ्रेमचा CB आहे, सॉरी बायर सेलर एक ऑर्डर ब्लॉक विथ FVG मोठ्या टाइम फ्रेमचा. पण इथे स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल का ओपन केली, इंटेन्शन त्यांचं याला ब्रेक करणं बिलकुल पण नाही. मग अशा वेळी स्टँडर्ड डेव्हिएशनला वापरणं जमलं पाहिजे फक्त तुम्हाला या पद्धतीने. आणि या पद्धतीने जमल्यानंतर हा तुमचा जस्ट एंट्री एरिया आहे, रिजेक्शन, आणि याच्या अबो तुमचा स्टॉप येईल. नाही आहे स्टॉप, आणि स्टॉप नंतर प्राइस, स्टॉपला टॅप करण्या अगोदर प्राइस फक्त एवढ्या कॅन्डलच्या रेफरन्सवरती डाऊन साईडला एवढी मूव्ह झाली. गोल्डमध्ये याला कसं वापरायचं 4 तासांच्या प्रत्येकी कॅन्डल सोबत रेफरन्स पॉईंटमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे खूप लवकर. ठीक आहे, चला, जसं गोल्डची प्राइस इथे ना करंट प्राइस, आता इथे सी लेवल येते, मला पहिल्यांदा ती बघायची सी लेवल कुठे येते. सी लेवल इथे मे बी आता जिथे प्राइस आहे तिथेच येत असावी.
सपोज गोल्डमध्ये मी काय केलं, ही जी कॅन्डल आहे रिसेंट चालू चार्ट आहे, ठीक आहे, आणि मी या पद्धतीने जस्ट मार्क केलं. मी या 50%च्या लाईनला मार्क करून ठेवतो. ओके, आणि काय करतो, फक्त प्राईस बघतो. सी लेवलच्या नियर प्राईस येऊ राहिली. मला इथली एंट्री प्लॅन करायची ना, मी काहीच नाही करणार. स्ट्रॉंग कॅन्डल H4ची जस्ट प्लॉट आणि जस्ट चेक करा. टॅप प्राईस 4161, प्राईस अप. 1 मिनिटमध्ये जाऊया आपण. मी H4मध्ये तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये समजून सांगाल कशी एंट्र्या पकडायच्या. ही बघा, आणि H4मध्ये खूप छोटे छोटे स्टॉप लॉस भरतात. डेली बेसिसवरती तुम्ही स्कॅल्पिंग करू शकतात. जस्ट तुमचे स्टॉप लॉस असे ठेवू शकतात 50 पिपचे, आणि 1S3 1S4चे RR घेऊ शकतात. काय लागतंय, किती प्राईस मूव झाली, काय केलं, H4च्या कॅन्डलला जस्ट मार्क केलं. फक्त रेफरन्स पॉईंट तुम्हाला जमले पाहिजे काढणं, आणि ती व्हिडिओ खूप म्हणजे खूप मोठी होईल, म्हणून मी तुम्हाला पुढे सांगाल. आता पहा टास्क काय आहे माहिती, या फिबोमध्ये आणि ह्या व्हिडिओमध्ये टास्क काय आहे तुम्हाला समजलं पाहिजे, कोणत्या कॅन्डलला एक्झॅक्ट मार्क करायचं आहे डेलीच्या. त्यासाठी मी तुम्हाला सांगाल, मी बनवलेलं याचं इंडिकेटर यूज करा. ज्यांना इंडिकेटर यूज करायचं मी त्यांना एकच सांगत आहे, जस्ट काय करा, इंस्टाग्रामला जा, योगेश टेक सर्च करा, आणि जस्ट सर्च करून काय करा, फॉलो केल्यानंतर सर्वात मेन प्रोसेस आहे, मला करा एक मॅसेज, डायरेक्टली मॅसेज करा, ठीक आहे. कॉमेंट इग्नोर होता, मॅसेज करा डायरेक्टली. मॅसेजमध्ये काय करा, 1 डे टाइम फ्रेम इंडिकेटर, जस्ट एवढा मॅसेज करा. मी जे इंडिकेटर देईल, ठीक आहे, ते इंडिकेटर तुम्हाला डायरेक्टली कॅन्डल मार्क करून देईल. कोणत्या कॅन्डलला मार्क करायचं आणि ऑटोमॅटिक मार्किंग पण येईल. तुम्हाला फक्त त्या झोनपाशी एंट्री घ्यायची आहे विथ कन्फर्मेशन, ठीक आहे. कन्फर्मेशनसाठी सुद्धा मी तुम्हाला एक कॉन्सेप्ट सांगाल, इन्व्हर्जन FVGची, ठीक आहे, आणि त्याचा लवकरच मी व्हिडिओ टाकले. याच्यानंतर इन्व्हर्जन FVGच्या फुटप्रिंट जेवढा काय बाकी आहे त्यांचे व्हिडिओ मी हळूहळू ड्रॉप करेल, ठीक आहे. बाकी इंडिकेटरसाठी 100% योगेश टेकला फॉलो करून मेसेज करा. टीम तुम्हाला पूर्ण ॲक्सेस देऊन टाकल. मी टीमला स्पेशली इंडिकेटर देण्यासाठी बसवणार आहे 3 दिवसांमध्ये. 3 दिवसामध्ये सगळ्यांना जेवढे मेसेज येतील सगळ्यांना इंडिकेटर प्रोव्हाइड करून टाकू. कॅन्डल ऑटोमॅटिक येईल प्रत्येक चार्टवरती. बाकी मी जे सांगितलं ते लक्षात ठेवा. ते काय आहे, 10 मेजर पेअर, ठीक आहे, व्यवस्थित लक्षात ठेवा. 10 मेजर पेअर तुमच्या लिस्टमध्ये ठेवा. प्रत्येक डेमध्ये 1 डेच्या कॅन्डलला बुलिश असन लोपासून हाय, बेरिश असन हायपासून लो, 1 डेच्या टाईम फ्रेममध्ये झोन प्लॉट करा. प्लॉट केल्यानंतर त्या झोनच्या नियर 1 मिनिटमध्ये चेंज इन स्टेट डिलिव्हरी बघून डायरेक्टली एंट्री प्लॅन करा. सरळ एंट्री प्लॅन, साधी सिंपल गोष्ट. चेंज इन स्टेट डिलिव्हरी काय माहीत नाही आहे तर पहा, ऑलरेडी मी यूट्यूबवरती व्हिडिओ टाकलेला चेंज इन स्टेट डिलिव्हरीचा, तो प्लीज चेक करा, ठीक आहे. चला फ्रेंड्स, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये, ज्याच्यामध्ये आपण इन डेप्थमध्ये 4 आवर्सच्या टाइम फ्रेमला रीड करूया आणि व्यवस्थित समजून घेऊया. बाकी तुम्ही PDH-PDला ट्रेड करत असताना जस्ट या अल्केमीच्या स्टँडर्ड डेव्हिएशनला वापरत जा. मी सांगतो रिव्हर्सल तुम्हाला खूप चांगले भेटतील, आणि याला मी तुम्हाला नेक्स्ट सेशनमध्ये कसं वापरायचं तेही समजून सांगेल. एशिया लंडनमध्ये सुद्धा हे खूप चांगलं काम करतं. एशियाचे हाय लोज मार्क करून सुद्धा तुम्ही लंडनचा रिव्हर्सल फाइंड करू शकताय, फक्त या स्टँडर्ड डेव्हिएशनवरच्या बेसवरती. ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी कव्हर करेल. व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असेल तर कॉमेंट करून सांगा, म्हणजे जेणेकरून मला प्रोत्साहन मिळेल की मी नेक्स्ट व्हिडिओ तुमच्यासाठी पटकन तयार करू.